नमस्कार मंडळी, रामकृष्णारी. मी सागर गाके पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं अपडेट्स इन मराठीच्या डिजिटल वारी सिरीज मध्ये. मंडळी, आपण बघतो वारी हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा आहे. माऊलींचा पालखी सोहळा असेल, तुकोबारायांचा पालखी सोहळा असेल, यामध्ये प्रत्येक जण आपल्या गावातून खेड्यातून कशा ना कशा पद्धतीनं पांडुरंगाची वारी करतोय. मागच्या 800 वर्षापासून ही वारीची परंपरा सुरू आहे. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पद्धतीने, ज्याच्या त्याच्या वेळेनुसार ही वारी दरवर्षी करतोच. आपण आतापर्यंत बघितलं की पायी वारी जी चालू होती, आज अचानक आम्ही जी एका ठिकाणी थांबलो असता आम्हाला आमच्या जालन्याचे दोन मित्र बंधू भेटले त्या ठिकाणी, जे वारी करताय. आणि त्यांची वारी आम्हाला थोडीशी अक्षरशः आवडली. म्हणजे ते सायकलवर वारी करताय आणि त्यांनी त्यांच्या सायकलला सुद्धा नावं दिलेत, सीना आणि कुंडलिका. तर तुमच्या माहितीच तो एक सांगायची गोष्ट झाली तर ती म्हणजे सीना आणि कुंडलिका या जालन्यामधून वाहणाऱ्या नद्या आहेत. तर आपण त्यांनाच एकदा या वारीविषयी विचारूयात, त्यांची कधी सुरुवात झाली आणि ही वारी ते कशी कंप्लीट करता याविषयी बोलूयात आपण. नमस्कार दादा, रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. माझं नाव प्रतीक गावडे. मी रेनिल फाउंडेशनचा अध्यक्ष. हा विनोद सुरोडकर वसुंधरा फाउंडेशनचा अध्यक्ष. तर आमचा ही जालना ते पंढरपूर सायकल वारी निघालेली आहे. यालाच आम्ही हरितवारी नाव दिलेलं आहे. कारण की ह्या वारीमध्ये आम्ही काही आमच्यासोबत सीट स्पॉल्स घेतलेले आहे, जे आम्ही जालना ते पंढरपूर या मार्गावर जिथे ओसाड माळ राहणार आहे त्या माळ रानावर टाकणार आहे. आणि आता आम्ही ते टाकत आलेलो आहोत. सोबतच आम्ही काही मेडिकल किट घेतलेले आहेत की जे वारकऱ्यांसाठी आम्ही ठिकठिकाणी त्या किट वाटप करणार आहे, ज्यामध्ये काही औषधी आहेत किंवा काही स्प्रे असतील की पाय दुखत असेल तर त्याच्यासाठी ते यूज करतील. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही जालन्यात सध्या कुंडलिका व सीना ही नदी वाचवण्यासाठी त्या चळवळीमध्ये सहभागी आहोत. तर त्या उद्देशाने पण एक आमच्या ह्या दोन नद्या कुंडलिका आणि सीना, जे आम्ही सायकलला नाव दिलंय, ते एक चंद्रभागेच्या भेटीसाठी निघालेले असा पण आम्हाला त्याच्यामधून एक सामाजिक संदेश द्यायचा आहे. आणि खरं पाहिलं तर एक सामाजिक, पर्यावरण आणि अध्यात्माचा हा एक मनोहारी प्रवास आम्हाला जाणवतोय. आणि हा माझं पहिलंच वर्ष आहे, विनोदचं तिसरं आहे. तर मला तर खूप छान वाटतंय आणि निश्चितच हा प्रवास आम्ही अजून पुढे नेहमी चालू ठेवू आणि याच्यामध्ये अजून काही लोकांना सहभागी करून घेऊ नक्कीच. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही वारी करता करता जनतेची सेवा जी लोक थांबून करतात, तुम्ही वारी पण करताय आणि तुमची सेवा पण करताय. सीड्स बॉस असतील किंवा त्यांचे स्प्रेज वगैरे हे घेऊन वारकऱ्यांसाठी. तर दादा, तुमचा या 3 वर्षांचा अनुभव कसा असला आहे वारीचा, आणि त्यांना तुम्ही कसं यासाठी प्रेरित केलंय? माझा जो म्हणजे पहिलं वर्ष होतं, मी मुलींचं नामकरण केलं तर बिष्तुलेनं. त्याच्यातून ही संकल्पना सुचली की आपण पण काहीतरी देणं लागतो. तर वडिलांनी वारी केली होती. त्यानंतर मग बिष्तुला केल्यानंतर मुलीचं त्या बियांचं करायचं काय, म्हणून मग सायकल वारी करत आपण हे सीड्स बॉल माळ रानावर आणि म्हणजे रोडच्या बाजूला आपण टाकू शकतो. कारण की बऱ्याचशा ठिकाणी झाडं वगैरे खूप कमी झालेत आणि दिंड्या जातात, तर सावलीत बसायला वगैरे वारकऱ्यांसाठी हे आपण एक देणं लागतो. आणि आपण हे पर्यावरणासाठी काहीतरी करायला पाहिजे. आता ड्युटी वगैरे सांभाळून पायी वारी करता येत नाही, म्हणून नवीन युगातली नवीन सायकल वारी या संकल्पनेतून मी हे केलं. आणि आम्ही एक सामाजिक उपक्रमातून एकत्र आलो. तो रेनिल फाउंडेशनच्या मार्फत सामाजिक उपक्रम करतो, शैक्षणिक असेल, आरोग्य असेल असं. आणि मी पर्यावरणाच्या याच्यातून पण. आणि आम्ही जे नदी प्रकल्पात एकत्र आलो, तिथं भेटलो आणि आमची एक विचारसरणी जुडली. आणि यावर्षी त्यानंही मागच्या वर्षी इच्छा व्यक्त जाहीर केली होती की मी पण येईल. मग मी जसं पर्यावरण, त्याचं आरोग्य असं दोन्ही मिळून आम्ही हा प्रवास चालू केला सायकलवारीचा यावर्षीपासून. आणि पुढं अजून युवा लोकांना कसं, कारण की आम्ही कमी टायमात आणि 3 दिवसातच वारी करतोय, अजून कसं यांना प्रेरित करून पर्यावरण असेल, आरोग्य असेल, आणि जे आता आम्ही नदीसाठी करतोय, कारण की नदीची सुरक्षा देश धर्माची रक्षा, असं हा संदेश घेऊन चाललोय. ह्या वर्षी संदेशच देतोय. पुढच्या वर्षी चंद्रभागा किंवा भारतातल्या जेवढ्याही नद्या आहेत, कारण की नद्यावरच आपली भारतीय संस्कृती आज आहे. कारण की आज आपण पंढरीच्या विठ्ठलाला भेटतो तर पहिले चंद्रभागेत स्नान करतो, त्यानंतरच विठ्ठलाला भेटतो. तर जे काही आहे आपलं देव, देश, धर्म हा पूर्ण नदीवरच आहे. नदी वाचल तर सगळं भारत देश वाचल. हा आमचा एक उपक्रमाशी लोकांना जास्तीत जास्त हा संदेश देऊन जोडण्याचा आमचा मानस आहे. आणि यावर्षी 2 आहोत, पुढच्या वर्षी अजून वाढतील. असं अखंडितपणे आम्हाला हे चालवायचं आहे आणि त्यातून चालवायचं आहे आणि प्रॅक्टिकली त्यातलं काम करायचं आहे. एक वसुंधरासाठी बीजरोपण करत नदी, पर्यावरण, आरोग्य, शैक्षणिक असे आमच्या ह्या संस्थेमार्फत सामाजिक कार्यक्रम आम्ही दरवर्षी करणार आहोत. म्हणजे दोन वेगवेगळ्या अत्यंत महत्वाच्या आरोग्य आणि निसर्गाच्या पाणी फाउंडेशन्स वगैरे जे असतील, या मोठ्या संस्थांचे तुम्ही अध्यक्षपद भूषवताय. पण तरी पण तुम्ही एक जनतेला किंवा तरुणाईला जो आताचा संदेश जायला पाहिजे, जो मॉडर्न मुलं आहे
त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी सुद्धा तुमची एक, जरी तुम्हाला पायी चालता येत नसले 15-20 दिवस तुमच्या सोडून सायकल वारी तरी करू शकतो आपण. बरोबर सायकल जे की म्हणजे आजचे जे युवक आहेत त्यांना टाइम नाही असं म्हणतात, पण आम्ही पण एक युवकच आहे. टाइम नाही तरी पण हा एक ऑप्शन आहे की आपण त्याच्यामध्ये एक अध्यात्माचा पण एक अनुभव चांगला घेऊ शकतो, वारीचा पण एक चांगल्या प्रकारे अनुभव घेऊ शकतो आणि खरंच छान वाटतंय. हे खरंच करायला पाहिजे. तर म्हणजे एक साधारण 3 दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही 3 दिवसात जाऊन परत येता की 3 दिवस जायचे 3 दिवस यायचे? 3 दिवस जायचे हा, आणि 3 दिवस जायचे फक्त. मग बाकी आम्ही मग बसनी किंवा हा यासाठी तुम्ही स्वखर्चातून येता की तुम्ही मला जी गोष्ट सांगितलं की तुम्हाला कलेक्टरने सुद्धा काही ग्रीन झेंडा दाखवला होता, त्याच्या मागचं काय होतं? कलेक्टर साहेबांनी आणि SP साहेबांनी आम्हाला याचं उद्घाटन केलं, की आम्हाला प्रोत्साहन दिलं येथे येण्यासाठी. आणि हे जे नावं सुचवले सरांनी सुचवले होते. आणि बाकीचे जे खर्च आहे तर आमचा स्वतःचा खर्च आम्ही स्वतःच करतो. फक्त त्याच्यामध्ये काही सीड बॉल आहेत किंवा हे आहे, हा खर्च आम्ही आमच्या फाउंडेशनच्या मार्फत करतो. म्हणजे तुम्ही चालवलेली सायकल वारी जे खरंच एक नवीन काहीतरी गोष्ट होते महाराष्ट्रामध्ये, आणि पुढच्या येणाऱ्या युवा पिढीला जे तर तुमचा वेळ वाचवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. हे फक्त जालन्यापुरतं मर्यादित न राहता अखंड महाराष्ट्रभर आपण ही गोष्ट पसरवण्याचा प्रयत्न करूयात. तुमच्या माध्यमातून असेल, आमच्या माध्यमातून असेल. तुमच्या सायकल वारीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आम्हाला भेटलेत, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.